हेलो दीदी दीदी काय करते? थँक यू. हॅलो छान, काळजी घ्या. आजी आता आजीला लागलाय. आजी म्हणतो ती आजी बी बाय म्हणते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आंघोळ वगैरे करून देवपूजा करून सगळं झालं, फक्त ब्रेकफास्ट बाकी आहे. आणि मला ब्रेकफास्टचा आधी माझी इथं बघा मी लॅपटॉप पण ओपन करून घेतलं. मला कामं करायची आहेत आणि कामं झाल्यानंतर परत ऑफिसला जायचंय. इथं का कामं करतोय मी? बिकॉज मागच्या 2-3 दिवसापासून खूप साऱ्या गोष्टी आल्यात, खूप साऱ्या गोष्टी चालल्या आहेत ऑफिसमध्ये. सो त्याचा एक फायनल स्टेप आहे, एक फायनल स्टेज आली जिथं आमचं शेवटचं काम राहिलं. ते काम करू. मला माहिती नाही किती, अर्धा तास लागतो, 1 तास लागतो किंवा किती टाइम लागतो. ते झाल्यावर मग आपण ऑफिससाठी निघूयात आणि ब्रेकफास्ट मग त्याच्यानंतरच होईल. तो आधी मी माझं काम स्टार्ट करतो. मी तुम्हाला निवांत भेटतो. आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत या ब्लॉगमध्ये, खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्लीज अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या. हळूहळू आपले सबस्क्राईबर वाढतायत आणि 100K असं सून जे मी टाकतो आता सध्या ते पण आपण लवकर कंप्लीट करू. ठीक आहे, चला मी माझं काम स्टार्ट करतो. अरे यार गेली आपली ऍक्सेस. गश नो ऍक्सेस गेली. आता त्या गाडीवर जावं लागेल, दुसऱ्या गिअरवाल्या गाडीवर डबाक डबाक करून. टीप नाही आहे. तू काय सांगतोस? मी काय सांगत होतो विसरलो यार. बाय गाईज, चला मी निघतो ऑफिसला. हा ब्लॉग उशिरा जाईल. तुमचा मीटअप वगैरे होऊन जाईल, तुमचं फिरणं वगैरे सगळं होऊन जाईल. त्यांचा प्लॅन आहे आज रात्री खानदेश साईडला जायचा आणि एका इव्हेंटला चालले. आमच्या घरचं एक फंक्शन आहे छोटूसं, स्नोईसाठी त्यासाठी चाललेत. त्यात मी नाही जाणार आहे. मी शेवटी सांगणार होतो, बट आता दादाने तो पॉईंट काढला म्हणून ते आताच सांगून दिला. बाय. अगं जा ना बेटा, जा. हा जा. बाय. आय लव्ह यू. हा ठीक आहे. आपण अजून नाश्ता पण नाही केला, ब्रेकफास्ट पण नाही केला, काहीच नाही. तसंच निघावं लागतंय बिकॉज तिथं पोहोचणं पण गरजेचं आहे लवकर. इथे जेवढे कामं होती आपल्या हातात ते थोडीशी करून झाली, बाकीचं म्हटलं कंटिन्यू ऑफिसमध्ये करतो. कालच मी 2-3 स्टुडंट्स लोकांना भेटलो, पोरांना भेटलो जे जस्ट पास आउट झालेत, जस्ट ग्रॅज्युएट झालेत आणि ते बिचारे टेन्शनमध्ये असतात. काही पोरं आता तर मला एक समजत नाही, ज्यांना जॉब नाही आहे ते पण टेन्शनमध्ये आहेत आणि ज्यांना जॉब आहे ते पण टेन्शनमध्ये आहेत. सो मी त्याला खूप साऱ्या गोष्टी समजवल्या, खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या की कसं असतं, काय असतं, काय करायला पाहिजे, काय नाही. कारण की आता तुम्ही ऑफ कॅम्पस गेलात, बाहेरून कुठून अप्लाय केलं ना, कुठलीच कंपनी तुम्हाला रिप्लाय देत नाही आणि त्यांचा रिप्लाय कधीच येणार नाही. आता आहे तो रेफरन्सचा जमाना, कारण की ओपनिंग असते, 1,000 पोरं बसलेले असतात जॉबसाठी. सो ऑपॉर्च्युनिटी खूप कमी असते की त्या आपल्याला कॉल येईल किंवा चान्स भेटेल इंटरव्ह्यू द्यायचा. रोज कोणाला तरी मेल टाकून ठेवायचा, कंपनीचा जो HR असतो त्याला बघायचा, त्यांचा रिप्लायचा वेट करायचा. ऑनेस्टली सेईंग, ज्याला जॉब नाही तो पण खूप टेन्शनमध्ये आणि ज्याला जॉब आहे तो पण टेन्शनमध्ये. कोणीच खुश नाही यार. कारण की मागचे 2-3 दिवस असे गेलेत ना, म्हणजे रात्रभरपर्यंत बसून सुद्धा कामं संपत नव्हते. परत आता तुम्ही बघितलं सकाळी उठून पण ते. सो हे तर चालूच राहणार यार. याचं टेन्शन घेतलं तर मग आयुष्याचा काहीच सोडेल माणूस. ॲट दी एंड एवढंच सांगायचं की प्रयत्न चालू राहू द्या, प्रयत्न चालू ठेवत जा. चला 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 पुढे 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 पुढे. क्या बात आहे. वाव, दिस इज हाऊ आपण टाईमावर ऑफिसला पोहोचू. नाही तर एवढं ट्रॅफिकमध्ये अडकून गेलो ना. आणि ट्रस्ट मी आज मी 4 व्हीलरने जाणार होतो. का त्याचं रिझन सांगतो मी. कारण की मला अजून एक चेअर आणायची ऑफिसमधनं बाळासाठी. मी ऑलरेडी 2 आणल्या, सो आपल्याला त्याची गरज नाही आहे. बाळाला माझी एक फ्रेंड आहे, तिला एकच घ्यायची होती, तिच्याकडे 2 आहेत. मी म्हटलं मला देऊन दे, मी ती चेअर घेऊन गेला आणि ती चेअर बाळाला कामात येईल म्हटलं. बरं झालं 4 व्हीलरने आणली, नाही तर आज वाट लागली असती, लिटरली वाट लागली असतील. अरे रिक्षावाले भाऊ कुठं.
वाजून गेले 6:30 वाजून अजून वरती 5 मिनिटं झालेत आणि मी घरी आल्यापासून मला एक तर झोप पण लागते, मला अशी ना चक्कर येत होती, म्हणून ऑफिसवरनं मी लवकर पण आलो. त्याच्यानंतर आय थिंक मी काही खाल्लं नव्हतं, ऑफिसला जेवण नव्हतं केलं बिकॉज जेवण जात नव्हतं मला. तर मी इडली पण खाल्ली घरी आल्यानंतर, चहा पण पिला, तरी पण मला झोप येत नव्हती. मला तरी पण असं आराम करत होतं, डोकं वेगळं दुखत होतं, खूप काही होत होतं. आत्ता जरा कुठेतरी बरं वाटतं, पण माझे डोळे अजून पण दुखतात आणि असं ना मधून मधून डोळ्यामधनं पाणी येत आहे. ते असं थोडा आराम केल्यावर सगळं होऊन जाईल नीट. आता आमचे आहेत दादाश्री. 2 मिनिटं ठीक आहे. आणि इथं बघा हे असे खाली का बसले असतील बरं, कोणी सांगेल का आम्हाला? पेशन्स पाहिजे तसे लहान पोरांना असं खाऊ घालायला. तर 7:15 वाजून गेले. मी घरात खूप प्रयत्न केले, एक तर मला झोप येत नाही, एक तर मला खूप जास्त बोर होतंय आणि फायनली मला असं वाटलं की मला तिथं जाऊन बरं वाटेल फॉर शुअर. तर आपण जिमला जाऊयात, थोडंसं वर्कआउट म्हणू द्या, कार्डिओ म्हणू द्या, काही म्हणू द्या, ते करून येऊयात. त्याच्यानंतर दादावहिनी आणि स्नोई यांना सोडायला जायचं आहे, ते धुळ्याला चालले आहेत. सो त्यासाठी आज मला लवकर यावं लागेल. 1 तास आहे आपल्याकडे, पण 1 तासात काहीतरी कार्डिओ, काहीतरी बॉडीचं हलनचालन करून येऊ, म्हणजे आतून बरं वाटेल. डन विथ माय वर्कआउट एक नंबर झालं, मजा येऊन गेली. एनर्जी लो आहे पण वर्कआउट करून मजा येऊन गेली आणि आलो तर जरा आता बरं वाटतंय. वाजून गेले 9. दादान त्यांची बस 9:30 वाजता असं मला बोलला होता, अर्धा तास आहे आपल्याकडं, जाऊयात घरी आणि त्यांना सोडून पण येऊन त्याच्यानंतर कंटिन्यू करू आपला ब्लॉग. पण यस, आल्यानंतर जी खुशी आहे, आय नो की माझी वाट लागते आणि मी हे नाही करायला पाहिजे. प्लीज असं कोणीही नाही करायला पाहिजे. मी तर अजिबात सजेस्ट नाही करणार की तुम्हाला जर थोडं पण असं वाटतंय बरं नाही आहे किंवा आजारी आणि तुम्ही जर असं उपाध्या करून घेताय जिम करून किंवा काय, ते अजिबात करू नका. ही मला सवय आधीपासून, मी तुम्ही बघत आला असाल की कधी पण असं मला जरी आजारी असेल, लो फील होत असेल तर मी जिम लावून जातो, कारण की ते मला बरं वाटतं. पण कधी कधी वाट लागून जाते. बट ठीक आहे, चला जाऊयात घरी आणि स्नोईसोबत थोडा टाईम स्पेंड करू आणि मग त्यांना सोडायला पण जाऊ आपण. चलो चलो स्नो, बाय बाय स्नो, टेक केअर, आय लव्ह यू. ओके बाय बाय. येऊन गेलो आपण घरी आणि यस, दादावहिनी पण एकदम व्यवस्थित बसून पोहोचून झाली उद्या सकाळपर्यंत. उद्या आय थिंक त्यांचा मीटअपचा प्लॅन आहे आणि परवा आमचा जो गावाचा प्रोग्राम येतो ॲक्च्युअलमध्ये. वाजून गेल्यात 11. आता आपण जेवण करू, मला भूक पण लागून गेली. जेवणानंतर मी डायरेक्ट झोपून जाईल. आज कुठल्याही प्रकारचं काम नाही करणार, काय नाही. माझी सक्त गरज आहे बिकॉज उद्याचे प्लॅन आपले सॉर्टेड आहेत. उद्या पण खूप काही होणार आहे, सो तुम्हाला ते समजून जाईल उद्याच. हा प्रोग्राम काय ना, आम्हाला डिटेल्स यासाठी नाही माहिती बिकॉज ते आईलाच माहिती आणि बाबांनाच माहिती. आमचं पण झालं होतं, सगळं आमच्या घरात जेवढे पण मेंबर सगळ्यांचं होतं. ते आमचे जे देव असतात आपल्या मूळ घरी, आपल्या गावाच्या घरी, तिथं जाऊन काहीतरी पूजा असते, खूप काही गोष्टी होतात. सो तेच नोईचं बाकी होतं म्हणून तिथं गेले. सो आपण यस आता पटकन जेवूयात, त्याच्यानंतर मी झोपून जाईल. भेटूत आपण उद्या सकाळी. बाय, गुड नाईट, टेक केअर. प्लीज सबस्क्राईब करून द्या यार, एकच रिक्वेस्ट आहे, बाकी काही नकोय मला. एक सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या, ठीक आहे. भेटूत आपण उद्या. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड दिस इज नेक्स्ट डे. आता वाजून गेले 1:15. आपले आजचे प्लॅन सॉर्टेड, म्हणजे की पहिलं म्हणजे आता मॅच खेळायला जायचं. 1:30 वाजेपर्यंत आमची मॅच स्टार्ट होईल. त्याच्यानंतर मॅच खेळून आल्यानंतर फ्रेश व्हायचं, आंघोळ वगैरे करायची आणि आमचा एक कॅम्पिंगचा प्लॅन आहे. आणि हा प्लॅन खूप आधी झालेला. मी इन आउट असं होतं, बट फायनली म्हटलं मी येतोय बिकॉज मी तिकडे दादा वहिनी आणि स्नोईचा जो प्रोग्राम आहे गावाला, आमच्या गावाला जो प्रोग्राम होता, मी तिथं नाही गेलो. म्हटलं मग ठीक आहे, मी पण येतो, पण त्याच्या आधी आपण मॅच खेळून येऊ. आपला ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे, आपण लंच वगैरे करणार नाही. आल्यानंतर आंघोळ करू आणि तिकडे निघू बिकॉज आता एवढं काही भूक नाही मला. हीच ती बॅट आहे जिच्याने आपण खूप रन्स मारले होते त्या दिवशी. इतकं जास्त टाइमपास चालू. आमची मॅच चालू होणार होती 1:30 वाजेला आणि आता 2:50 झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजण्यात आहेत आणि अजून पण आमची मॅच चालू नाही झाली. 3:30चा टायमिंग दिला. आत्ता कुठेतरी आमचा टॉस होतोय बघा. बॅटिंग आहे आमची. सीधा खेला है, आपने खेला है, गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिलेंगे पूरे 4. फिर एक बार वही शॉट है, फिर एक बार वही गैप है, फिर एक बार वही नतीजा है, मिलेंगे पूरे 4. मॅचचे अपडेट म्हणजे आम्ही हारलोय. आज वारा पण खूप होता आणि आपली बॅटिंग पण नीट नाही झाली. 25-30 रन काहीतरी मारले आणि आपण आउट झालो. असं चला पटकन जाऊयात. गेटवर आपलं पार्सल पण आलंय, भाडा पण येऊन गेलाय, आपल्याला आंघोळ करून लगेच निघायचंय. पार्सल पण येऊन गेलोय आणि या पार्सल मध्ये काय मी तुम्हाला सांगेल आल्यानंतर. याच्यात खूप भारी वस्तू आहे, म्हणजे आपल्या लहानपणीच्या खूप साऱ्या मेमरीज आहेत. तसं काहीतरी मागवलंय मी आणि खूप दिवसापासून वाट बघत होतो याची, फायनली आलंय ते. चलो आपण आंघोळ वगैरे करून ऑलरेडी झालो. बाळा, सदा, माझे दोघे मित्र खाली येऊन गेलेत, मला फोनवर फोन करतात, शिव्या देतात. आता मी का शिव्या खातो मला ते समजत नाही बिकॉज मी टायमावर आहे. आता आपण निघूयात पटकन आणि जे काही असेल, जे काही आम्ही कॅम्पिंग मध्ये मस्ती करू, जे काही शूट करू, जे काही आम्ही ठरवलंय तिथं, सो ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. हा ब्लॉग जर आपण अजून लेंदी केला तर खूप मोठा होऊन जाईल. सो आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. प्लीज सबस्क्राईब करून द्या अजून पण केलं नसेल तर. इथपर्यंत ब्लॉग बघून घेतला असेल तर लाईक करून जा आणि प्लीज स्वतःची काळजी घ्या. आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची
काळजी घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या आणि असंच एन्जॉय करत राहा. ठीक आहे, बाय. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. हॅलो. हा, जेवण झालं?